सीरीज और चैंपियन ट्रॉफी। जो जीतेगा वो उठाएगा इस ट्रॉफी को। नमस्कार प्रेक्षक हो, पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे वाशिम प्रीमियर लीग 2021 ऑफिशियल स्पॉन्सर बाय मयूर स्पोर्ट, राजुरी स्टील, मापारी स्पोर्ट, टीव्हीएस शोरूम वाशिम आणि रॉयल स्पोर्ट, केजीएन कन्स्ट्रक्शन यांच्याकडनं सुद्धा महत्त्वाच्या ट्रॉफ्या, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, इमर्जिंग प्लेयर यांच्यासाठी सुद्धा स्पॉन्सर केले आहेत। या सर्वांचा आभार मानू आम्ही। त्याचबरोबर या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर सन्माननीय नगरसेवक बाळूभाऊ मुरकुटे या स्पर्धेला विशेष सहकार्य आहे। सन्माननीय आमदार अमितजी धनक साहेब, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते राजू पाटील राजे साहेब, सन्माननीय नगरसेवक गजीभाऊ लांडगे यांचं सुद्धा पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे वाशिम प्रीमियर लीग 2021 च्या स्पर्धेमध्ये। आता या स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना होतोय। क्वालिफायर सामन्याचा पहिला चेंडू असेल विशाल जाधवच्या हातामध्ये, आधी दुसऱ्या बाजूला असतील फलंदाजी करता सलामीची जोडी संघर्ष 11 कामसाळा संघाची फैजान खातीब आणि वैभव रजोतिया। फैजान खातीब ऑन स्ट्राइक, पहिला चेंडू हाताळतील विशाल जाधव। विदर्भ चिखली आणि संघर्ष 11 कामसाळा संघादरम्यान सामना सुरू झालाय। यावेळी ड्राईव्ह केला, या फटक्याला क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफच्या दिशेने निलेश मलास, त्यांच्याकडनं थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। पहिल्याच चेंडूवरती संघर्ष 11 संघाचं धाव फलकावरती खातं उघडलं जाईल। वैयक्तिक फैजान आणि संघर्ष 11 तामसाळा संघाची धावसंख्या 1 धावा। विशाल जाधव आहेत गोलंदाजी आक्रमणाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळतायत। सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून विशाल जाधवने आपल्या खांद्यावरती धुरा घेतली आहे। दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता। या चेंडूला पुन्हा एक वेळ ड्राईव्ह करतायत वैभव रजोतिया। वैभव रजोतियाने या स्पर्धेमधलं एकमेव अर्धशतक त्यांच्या नावावर आहे। हा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे। मागच्या सामन्यामध्ये त्यांनी ते शतक झळकावलं होतं। एक अर्धशतक आणि एक शतकच्या माध्यमातून तो मात्र या स्पर्धेमधला लीडिंग स्कोरर आहे फलंदाजाच्या बाबतीत विचार केला तर। वैभव रजोतिया चांगला खेळाचं प्रदर्शन संघर्ष संघाकडनं झालंय, तितकाच चांगला खेळ झालाय विदर्भ संघाकडनं। यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती व्यवस्थित नाही आला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होईल। धावसंख्या वाढेल एका धावेच्या साहाय्याने 3 धावा। जे प्रेक्षक आमच्याशी सकाळच्या सत्रामध्ये जुळले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत। माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये असतील माझे सहकारी मयूर, आमचे सुशील दादा, आमचे स्कोरर टेनिस क्रिकेट .in चे संदेशजी पिलाने, जय भाऊ आणि टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होते या सामन्याचं। फटका हवेमध्ये आहे, फटका चुकला। दिनेश चव्हाण चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळत आहेत आणि झेल त्यांच्याकडनं सुटतोय। या ठिकाणी हा किती महत्वाचा झेल असेल, खास करून संघर्ष 11 तामसाळा संघाच्या इतक्या मातब्बर फलंदाजाला तुम्ही संधी देतायत मैदानामध्ये। दिनेश चव्हाण चेंडूच्या खाली आले होते परंतु ऐन वेळेवरती त्यांच्या हातातून झेल सुटला। हे चान्स सुटला की मॅच सुटला हे येणारा काळ सांगून जाईल, कारण इतक्या मोठ्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही संधी देऊ शकत नाही। खास करून यासारख्या नॉकआउट सामन्यामध्ये या फलंदाजाने सातत्याने स्वतःला सिद्ध करणारा खेळ स्पर्धेच्या माध्यमातून केलाय आणि आजही त्याच खेळाची अपेक्षा त्याच्या संघाला आणि त्याच्या चाहत्यांना असेल। धावसंख्या आहे 2 धावेसोबत 5 धावा बिनगडी बाद। पुन्हा एक वेळ फुलटॉस चेंडू होता, या चेंडूचा समाचार नाही घेता आला। वैभव रजोतियाला चेंडू येतोय मैदानामध्ये, निर्धाव। चांगली गोलंदाजी करतोय विशाल जाधव आपल्या संघाकरता। या स्पर्धेच्या माध्यमातून विशालने फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो ज्या प्रकारचा खेळ केलाय, खरंच अनेक क्रिकेट रसिकांना त्याने इम्प्रेस केलाय। अनुभव जरूर आहे या खेळाडूकडे परंतु या स्पर्धेमध्ये त्याने वेगळ्या प्रकारची गोलंदाजी केली आहे। यावेळी पूल फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नसतील आणि चेंडू जाईल सीमा पार। 6 धावे करता षटकार। या डावामधला पहिला षटकार येतोय वैभव रजोतियाच्या बॅट मधून। ज्या प्रकारचा झेल सोडला होता, जखमीवरती मीठ चोळताना पाहायला मिळतोय वैभव रजोतिया। पूल फटका होता आणि लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक नव्हता, चेंडू गेला सीमा पार। 6 धावा। या 6 धाव्याने धावसंख्या वाढेल, 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील बिनगडी बाद। नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ चिखली संघ। या ट्रॉफी तुम्ही बघू शकता ज्या स्पॉन्सर केल्यात मयूर स्पोर्टने,
रनर अप, विनर आणि मॅन ऑफ द सिरीज करता ह्या ट्रॉफी असतील. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा ट्रॉफ्या आहेत आमच्याकडे. मापारी स्पोर्ट आणि तसेच लाहोटी सरांच्या वतीने त्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या, टी शर्ट स्पॉन्सर केल्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला मापारी स्पोर्टने. या सर्व दात्यांचा आम्ही आभार मानू, ज्या प्रकारे WPLच्या यशस्वीतेसाठी त्यांनी हातभार लावलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आता दुसरं षटक या सामन्यामध्ये घेताना पाहायला मिळतील जुनेद पठाण. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर जुनेद पठाण हे मधल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होते. आज मात्र वेगळी रणनीती आहे जुनेद पठाण यांच्या मनामध्ये, त्यांच्या संघाकडे. 11 धावा बिनगडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत जुनेद पठाण. आज जुनेद पठाण यांच्यावरती सर्व नजरा असतील, खास करून विदर्भातील क्रिकेट रसिकांच्या. विदर्भामध्ये खूप नाव आहे वाशिम मधून या खेळाडूचं, ज्यांचं नाव आहे जुनेद पठाण. गोलंदाजी मार्कवरती आहेत. सामना करतील फैजान खातीब. फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलं होतं. क्षेत्ररक्षक आहे दीपक राजूरकर आणि किती धावा. बॅकअप ऐन वेळेवरती शिवा वॉन्डचं पाहायला मिळालं, नाहीतर अतिरिक्त धावा सुद्धा मिळू शकल्या असत्या. एक धाव पूर्ण होईल, धावसंख्या वाढेल. 12 धावा बिनगडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ इलेव्हन चिखली संघ. या संघावर खूप नजरा आहेत. संघर्ष इलेव्हन तामसाळा आणि दुसऱ्या बाजूला विदर्भ इलेव्हन चिखली संघ हे ताकदवान संघ आहेत या स्पर्धेमधले. आणि दोन ताकदवान संघ जेव्हा एकमेकांशी भिडतात तेव्हा तुंबळ युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा पूल शॉर्ट ऑन पूल फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत अश्विन यांच्या रूपाने. एक धाव जरूर पूर्ण होईल आणि 21 धावेवर फलंदाज समाधानी होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या वाढेल एका धावेच्या साह्याने 13 धावा. आज दोन्ही संघामध्ये एक एक बदल आहेत. संघर्ष इलेव्हन तामसाळा संघाचे उपकर्णधार रतुल मनोहर आज अंतिम 11 संघामध्ये खेळतायत आणि दुसऱ्या बाजूला मनोज विश्वकर्मा यांना मात्र आराम देऊन दीपक राजूरकर यांना 11 मध्ये खेळवल्या जाते. यावेळी पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती चढला नाही आणि धावबाद करण्याचा प्रयत्न होता सतीश साबळे यांचा. चांगले यष्टीरक्षक आहेत सतीश साबळे, अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा फायदा हा संघ घेताना दिसेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वैभव रजती आणि फैजाब खतीब हे यंग टॅलेंट आहे. हे यंग टॅलेंट सर्रास जर पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून तर अनेक तुल्यबळ संघावर भारी पडला आहे. जुनेद पठाण गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या आहे 14 धावा बिनगडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. निर्धारित 8 षटकांचा हा सामना असेल. यावेळी पुन्हा कट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि रोखलंय मात्र अबुसार यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पॉइंटच्या दिशेने. या संघाची हीच तर खासियत आहे. एका षटकामध्ये जरी धावा आल्या तरी दुसऱ्या षटकामध्ये बांधून ठेवण्यामध्ये त्यांना यश येतंय. आतापर्यंत या षटकामध्ये जुनेदने बांधून ठेवलंय वैभवला आणि फैजानला. मोठा फटका त्याने खेचू दिला नाहीये. 3 धावा फक्त या षटकामध्ये खर्च झाल्या आहेत. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्याचा चेंडू. निलेश मला चेंडूच्या दिशेने धावताना परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतील विशाल जाधव. चांगले क्षेत्ररक्षक आहेत विशाल. एकच धाव पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल एका धावेच्या साह्याने. 15 धावा बिनगडी बाद. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला म्हणजे पॉवर प्लेचा एक चेंडू आता बाकी असेल. अतिरिक्त धावा खर्च केल्या नाही आता विशाल जाधव आणि जुनेद पठाण यांनी. ही चांगली गोष्ट आहे परंतु तितकाच संयमाचा खेळ होतोय वैभव रोजती आणि फैजान खातीब यांच्याकडनं. या सलामीच्या जोडीवर खूप धुरा आहे संघर्ष इलेव्हन संघाची. मोठा फटका येईल का? हो, मोठा फटका हवेमध्ये खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक आहेत विशाल जाधव आणि त्यांच्याकडनं झेल सुटून चेंडू गेला सीमा पार. 6 धावे करता षटकार. महत्वाच्या सामन्यामध्ये झेल सुटताना पाहायला मिळतोय विशालकडे. विशाल चांगले क्षेत्ररक्षक आहेत. अतिशय सोपा झेल होता, जास्त एफर्ट लावण्याची गरज नव्हती परंतु दबावाच्या सामन्यामध्ये अशा प्रकारचे झेल दबावामध्ये कुठलाही खेळाडू मात्र बाजूला सारत असतो आणि तोच झेल विशालकडनं सुटताना पाहायला मिळाला. मानसिक दबाव आहे आणि त्या दबावामध्ये मात्र विखुरला विशाल जाधव. धावसंख्या झाली 2 षटक समाप्त 21 धावा. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय फैजान खातीबच्या बॅटमधून. WPL 2021 पर्व पहिले या ट्रॉफ्याचं स्पॉन्सर करतायत मयूर स्पोर्ट वाशिम. खूप मोलाचं सहकार्य आहे मयूर स्पोर्ट वाशिम, रॉयल स्पोर्ट, मापारी स्पोर्ट, TPS शोरूम, राजुरी स्टील, KGN कंस्ट्रक्शन यांचं सुद्धा. WPL ची ही ट्रॉफी तुम्ही बघताय, तो लोगो बघताय तर स्क्रीनवरती. आज एक संघ या ट्रॉफीला आपल्या हातामध्ये घेईल आणि
विजेता होईल WPL 2021 या स्पर्धेचा इतिहास रचेल एक संघ, तो एकच संघ विजयी असेल, कारण 4 ताकदवान संघ एकमेकाशी 2 हात करताना पाहायला मिळतील. मैदानामध्ये 2 संघ एकमेकांशी हात करताना पाहायला मिळतात. या स्पर्धेतील ताकदवान संघ नंबर 1 आणि नंबर 2 ची लढाई आहे. विशाल जाधव आहेत गोलंदाजी मार्कवर, दुसरं षटक घेऊन येतील. विकेट पुन्हा केलाय, चांगला फटका, चेंडू डीप मिड विकेटच्या वरतून सीमा पार, 6 धावे करता षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढते, 27 धावा. या षटकामध्ये आक्रमण झालंय पहिल्या चेंडूवर विशाल जाधव यांच्यावरती. मागच्या षटकामध्ये त्यांनी षटकार सोडला होता, झेल होता आणि त्यामुळे मात्र षटकार प्राप्त झाला होता, फलंदाला म्हणजे संधी दिली आणि संधीवर षटकार सुद्धा दिला. दुसरा चेंडू येतो या षटकामधला. गती परिवर्तन होतं आणि चेंडू मात्र डाव्या अष्टीच्या खूप बाहेर. आमचे पंत वाईट करा देतात या चेंडूला. अतिरिक्त धावसंख्या वाढेल, 28 धावा बिनगडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ चिखली संघ आणि पाचारण केले होतं संघर्ष संघाला प्रथम फलंदाजी करता आणि सलामीच्या जोडीने पुन्हा एक वेळ आपल्या संघाला या नॉकआउट सामन्यामध्ये चांगली सुरुवात दिली आहे. धावसंख्या थांबली, 28 धावा बिनगडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ चिखली. 2 हाफ चान्स बनले होते, परंतु ते चान्स घेऊ शकले नाहीत विदर्भ संघ. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा त्याच दिशेने प्रयत्न झाला होता. यावेळी चेंडू बॅटवरती चढला नाही, गती परिवर्तन पाहायला मिळालं विशाल जाधव कडनं. चांगली वापसी करतोय हा खेळाडू. 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च आल्यानंतर चांगला आपल्या स्ट्रेंथवर आले आणि त्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली मागच्या चेंडूवर. परंतु वैभवने ज्या प्रकारचं आक्रमण केलंय विरोधी संघावर, जरूर त्याला एक चान्स मिळाला होता दिनेश चव्हाण कडनं. तो झेल सुटला होता, उलट्या दिशेने जात असताना तो झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु तो झेल त्यांच्याकडनं सुटला. नंतर विशाल जाधव कडनं फैजान खातीब यांचा झेल सुटला, नाहीतर चित्र काही वेगळं असू शकलं असतं संघर्ष संघाचं. अशा महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला ह्या चुका कराव्या लागतील नाही. जर सामना जिंकायचा असेल अशा चुकांपासून सामना तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. याही फटका चांगला आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावे करता चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय वैभव रजोतियाकडून. ज्या प्रकारे त्यांनी पाहिलं की क्षेत्ररक्षक नाहीत आहे फाईन लेगला डीप मध्ये आणि त्याचाच फायदा त्यांच्याकडनं झाला. चेंडू सीमारेषे पार जाताना पाहायला मिळाला, 4 धावे करता. आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आहेत. विशालने वैयक्तिक 21 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या आणि या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आहेत. थोडस याही पुन्हा त्याच दिशेने फटका आणि चौकार. पुन्हा एक वेळ मिळून जाईल. वैभव रजोतिया चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. विशालकडनं चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या झाली 36 धावा. अशा महत्वाच्या सामन्यामध्ये लोअर फुलटा चेंडू आणि त्या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय वैभव रजोतियाने. पुन्हा एक वेळ त्या दिशेने फटका, परंतु यावेळी शिवा बॉन्ड आहेत फाईन लेगला, त्यांच्याकडनं क्षेत्ररक्षण पाहायला चांगलं मिळतंय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते शिवा बॉन्ड आणि त्याच दिशेने पुन्हा एक वेळ फटका खेळण्याचा प्रयत्न होता वैभव रजोतियाचा. 12 चेंडूंचा सामना करून 25 धावांची खेळी साकारतायत वैभव रजोतिया. या सलामीच्या जोडीने पुन्हा एक वेळ चांगली सुरुवात दिली आहे आपल्या संघाला. धावसंख्या झाली 36 धावा बिनगडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकामधला एक चेंडू आता बाकी असेल. विदर्भ चिखली आणि संघर्ष 11 संघादरम्यान चालू असलेला हा सामना. पुन्हा एक वेळ लोअर फुलटा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एक वेळ विशालकडनं झेल सुटला आहे आणि षटकाची समाप्ती होईल. हा चान्स बनला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि तो सुद्धा संधी गमावली आहे विशालने. धावसंख्या झाली 3 षटक समाप्त, 36 धावा बिनगडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ संघ. लोअर फुलटा चेंडू होता आणि या चेंडूवर संधी बनली होती विशाल करता. खेळ मात्र सुटताना पाहायला मिळाला आणि पुन्हा वैभव फलंदाजीचं वैभव दाखवण्याकरता मैदानावर अजूनही कायम आहे. त्याला संधी मिळते, नशिबाची साथ सुद्धा मिळते आणि म्हणतात नशीब हमेशा बहादुरों का साथ देती है, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते. तसंच काहीसं घडताना पाहायला मिळतंय वैभवसाठी. वैभवची फलंदाजी आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या फलंदाजीतलं वैभव दाखवताना पाहायला मिळाली.
धावसंख्या आहे 3 षटक समाप्त, 36 धावा, बिनगडी बाद, नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ चिखली संघ. काहीसं बॅकफुटवर पाहायला मिळतोय विदर्भ चिखली संघ. ज्या प्रकारचे सलामीच्या या जोडीने सुरुवात दिली आहे. निलेश मलास नवीन गोलंदाजी आक्रमणावरती येत आहेत. चौथं षटक हाताळतील आपल्या संघासाठी निलेश मलास. निलेश मलासने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. आज गरज आहे. पुन्हा एक वेळ मोठा फटका, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत अश्विन. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूचा अंदाज त्यांनी घेतला आणि चेंडूवर जाऊन पोहोचले. एक धाव पूर्ण होईल, धावसंख्या वाढेल एका धावेच्या साहाय्याने 37 धावा. आज कुठलाही गोलंदाज ब्रेक थ्रू मिळून देऊ शकला नाहीये. जवळपास विशालचे 2 षटक पूर्ण झाले, जुनेद पठाण यांचं 1 षटक पूर्ण झालं. निलेश आलाय गोलंदाजीवर, तो ब्रेक थ्रू मिळून दिलेल का? संघर्ष 11 संघाच्या फलंदाजाला तो बाद करेल का? हे सर्व येणं बाकी आहे आणि गरज आहे विदर्भ चिखली संघाला जर या संघर्ष 11 ताकदवान संघाला रोखायचं असेल तर. पुन्हा एक वेळ त्याच दिशेने फटका खेळायचा होता, पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता. फलंदाज वैभव रजोतियाचा, परंतु चेंडू पुन्हा एक वेळ बॅटवरती आला नाही. चांगली गोलंदाजी करतोय निलेश मलास आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्याच्या 2 चेंडूवर त्याने 2 धावा खर्च केल्यात, परंतु सलामीची या जोडीची चांगली रणनीती आहे. कारण प्रत्येक षटकामध्ये स्ट्राईक रोटेट करताय आणि शेवटच्या 2 चेंडूवरती आक्रमण करतायत. चांगला खेळ होतोय सलामीच्या या जोडीकडनं संघर्ष 11 तामसाळा संघ. पुन्हा एक वेळ ड्राईव्ह केल्या फटक्याला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफच्या दिशेने विशाल जाधव. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल आणि बघायचा 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या वाढेल 39 धावा, बिनगडी बाद, नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ चिखली संघ. चाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ मात्र चेंडू गती परिवर्तन होतं, वेग होत आहे चेंडूवर आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बॅटवरती चढत नाहीये फैजानच्या. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या थांबली 40 धावा. चौथ्या षटकामधले 2 चेंडू बाकी असतील आणि या शेवटच्या 2 चेंडूवरती आक्रमण करतायत सलामीचे फलंदाज. चांगला रणनीतीचा वापर होतोय, चांगली व्यूहरचना आहे फैजान खातीब आणि वैभव रजोदिया यांच्याकडून. फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये आणि चेंडू जाईल सीमा पार. 6 धावे करता षटकार. मी वारंवार सांगत आलो की शेवटच्या 2 चेंडू मध्ये चान्स घेत आहेत सलामीचे फलंदाजांनी. या चेंडूवरती चान्स घेतलाय फैजान खातीबने. चेंडू मात्र क्रेडिट केला डाऊन द ग्राउंड, सीमा पार. 6 धावे करता षटकार. फैजान खातीब, ज्या प्रकारचं प्रदर्शन फैजानने या स्पर्धेच्या माध्यमातून अष्टपैलू खेळ दाखवला आहे त्याचं किती कौतुक करावं तितकं कमी आहे. वैभवने शतक आपल्या नावावरती केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याने सुद्धा चांगला खेळ केलाय. रनअप मध्ये चुकले निलेश मलास आणि चुकीचा चेंडू टाकल्यापेक्षा कधी थांबलेलं बरं असतं आणि तेच थांबण्याचा प्रयत्न झालाय निलेश कडनं. परंतु पुलचा चेंडू चांगला पडेल का हे सुद्धा तितकं महत्वाचं आहे, कारण समोरचा चेंडू तुम्हाला चांगला टाकावा लागेल. नाहीतर विदर्भ चिखली संघ या सामन्यामध्ये बॅकफुटवर आहे पुन्हा एक वेळ. फटका चांगला आहे आणि डीप मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमा पार. लॉंगेस्ट षटकार या सामन्यामधला. काय आक्रमण केलंय फैजानने. शेवटच्या 2 चेंडूवरती आक्रमण केलंय. शेवटच्या 2 चेंडूवरती 12 धावा त्याने पूर्ण केल्यात. बघू शकता रिप्ले मध्ये शॉर्ट टॉप लेन चेंडू पॉवरफुल आणि फुल पाहायला मिळालं. चेंडू सीमा पार. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बिनगडी बाद. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकानंतर आता ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल. सन्माननीय विजय मनोहर सर यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा वाशिम प्रीमियर लीग परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत.
ड्रिंक्स ब्रेक होता हुआ इस इनिंग का अभी तक और स्ट्राइक पर इस टूर्नामेंट के अभी तक लीडिंग रन स्कोरर और उसी तरह की बल्लेबाजी करते हुए वैभव रजोदिया, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए वैभव रजोदिया, उनके सामने मोहित शर्मा चाहेंगे यहाँ पर विदर्भ एक विकेट लेकर वापसी हो इस गेम में। लगातार अब दोनों ही बल्लेबाज बड़े हिटों की तलाश में, जिस तरह से शुरुआत हुई है चाहेंगे इस स्कोर को बड़ा करने का। और गेंदबाजी पर मोहित अच्छी फील्डिंग सजाई है यहाँ पर मोहित ने। स्ट्राइक पर है वैभव, मोहित की अगली गेंद वैभव के लिए, राइट आर्म ओवर द विकेट से। इस बार क्लीन बोल्ड, बेहतरीन गेंद यहाँ पर मोहित द्वारा, बेहतरीन गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, काफी तेज निकली विकेट से गिरने के बाद। यहाँ पर वैभव को वापस लौटना पड़ेगा और इस विकेट के साथ वापसी करती हुई विदर्भ 11 और इस टूर्नामेंट के लीडिंग विकेट टेकर और बेस्ट बैट्समैन को आउट करते हुए, यहाँ पर लीडिंग रन स्कोरर को आउट करते हुए मोहित शर्मा, बेहतरीन गेंदबाजी। आप देख सकते हैं रिप्ले में, काफी तेज निकली ये गेंद, टप्पा खाने के बाद समझ न सके वहां पर वैभव और अपना विकेट खोया। और उनकी जगह लेने आए टीम के कप्तान रवि साबळे। और रिप्ले में देखिए थोड़ा सा अंदर आती हुई गेंद टप्पा खाने के बाद और मिडल स्टंप, और अच्छा सेलिब्रेशन मोहित द्वारा। और उनकी अब वैभव की जगह लेने आए हैं रवि साबळे उर्फ लारा, इस टीम के कप्तान। उन पर आज जिम्मेदारी रहेगी। जिस तरह की बल्लेबाजी वैभव और फैजान लगातार करते आ रहे हैं, उनको ज्यादा मौका नहीं मिला, लेकिन आज उनको मौका मिलता हुआ। अब मोहित की अगली गेंद लारा के लिए, इस बार लेग स्टंप में खराब गेंद, फ्लिक कर दिया उसे फाइन लेग की दिशा में, कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बेहतरीन शॉट और इस 4 रन के साथ अपना खाता खोलते हुए लारा। यॉर्कर, लगातार यॉर्कर गेंदे करने की कोशिश, यहाँ पर थोड़ा सा लाइन में भटके और जिसका नतीजा 4 रन यहाँ पर लारा को प्राप्त होते हुए। और इस 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 56 रन, जबकि 5वां ओवर यहाँ पर चलता हुआ अच्छा टक्कर का मैच देखने मिलता हुआ यहाँ पर। अगली गेंद फिर से लारा के लिए, इस बार स्लो रन गेंद हवा में, वहां पर फील्डर नहीं पहुंच पाए और डायरेक्ट हिट लगाने की कोशिश में एक अतिरिक्त रन यहाँ पर दे बैठे। और इस 2 रन के साथ बढ़ती रन संख्या 58 रन। यहाँ पर एक मौका जरूर बना था, लेकिन आसान नहीं था ये कैच, फिर भी बेहतरीन प्रयास फील्डर द्वारा। फिर से लारा स्ट्राइक पर, गेंदबाज मोहित अच्छी गेंदबाजी करते हुए। इस बार उठाकर खेला है, गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बेहतरीन शॉट यहाँ पर लारा द्वारा, लगातार आते ही अपनी मंशा साफ करते हुए लारा बड़े हिट लगाने में सक्षम है बल्लेबाज मोहित की ये गेंद,
गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन जिस तरह से इस शॉट को खेला है, गेंद को पहुंचाया 99 मीटर का ये लगता हुआ छक्का यहाँ पर लारा द्वारा, और इस छक्के के साथ महंगा साबित होता हुआ ये ओवर। एक सफलता जरूर मिली यहाँ पर विदर्भ को, लेकिन लारा पवेलियन से सेट होकर आते हुए बल्लेबाजी को, इस प्लेयर को मैंने बड़े बड़े मैचों में, निर्णायक मैचों में अच्छी पारी खेलते हुए देखा है। मोहित कुछ बदलाव करना चाहेंगे अपने गेंदबाजी में। लारा स्ट्राइक पर, मोहित की अगली गेंद, इस बार यॉर्कर लेन गेंद खेल दिया स्ट्रेट डाउन द ग्राउंड, गेंद जाएगी वन बाउंस 4 रनों के लिए। बेहतरीन शॉट यहाँ पर लारा द्वारा। लगातार बड़े हिट खेले हैं इस बल्लेबाज ने जब से क्रीज पर आए। आप देख सकते हैं काफी बेहतरीन गेंद थी, लेकिन जड़ से निकाला उसे और खेल दिया स्ट्रेट डाउन द ग्राउंड, वन बाउंस 4 रन के लिए। बेहतरीन शॉट यहाँ पर लारा द्वारा। यहाँ पर लगातार ऐसा लग रहा था विदर्भ वापसी करती हुई इस गेम में, लेकिन उसके बाद लगातार लारा ने आते ही अपने हाथ खोले और मात्र 4 गेंदों में अभी तक 16 रन बनाकर क्रीज पर मौजूद 68 रन स्कोर हो चुका है यहाँ पर संघर्ष 11 तामसाड़ा। इस टीम ने लगातार अच्छी बल्लेबाजी की है इस टूर्नामेंट में। जब जब बल्लेबाजी पर आए हैं लगभग 100 के करीब या फिर 100 के पार रन बनाए हैं। अगली गेंद फिर से मोहित की, इस बार फुल टॉस गेंद खेल दिया उसे कवर्स की दिशा में, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती है। अच्छी फील्डिंग वहां पर नीलेश द्वारा, लेकिन गलत थ्रो, जिसका नतीजा 3 रन यहाँ पर मिलते हुए लारा को। और इसी के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर के बाद बढ़ती हुई रन संख्या 71 रन, 1 विकेट के नुकसान पर संघर्ष 11 यहाँ पर इस मैच में पकड़ मजबूत बनाती हुई। यहाँ पर विदर्भ को विकेटों की जरूरत, लगातार वापसी अगर करनी है इस मैच में, तो जिस तरह से लारा बल्लेबाजी कर रहे हैं अभी तक, उन्होंने, उनकी मंशा साफ है, हर बॉल पर हिट लगाने की कोशिश उनकी, और अभी तक कामयाब हुए हैं वो। और अब गेंदबाजी पर आए हैं जुनैद पठान, अपने टीम के कप्तान, खुद के कंधों पर भार उठाते हुए। यहाँ पर विकेटों की जरूरत अगर विदर्भ को इस मैच में वापसी करनी है तो। और अगला हाल सुनाएंगे सुशील दादा। जी हाँ, शुक्रिया मयूर। तो अब तक का आंखों देखा हाल इस समय 5 ओवर का खेल पूरा हुआ है, रन बने हैं 71, विकेट मात्र 1 गिरा है। बेहतरीन मुकाबला चल रहा है, दिन का पहला मैच, पहला सेमीफाइनल। और यहाँ पे जी हाँ, पहले आते गेंद पे स्वागत कर दिया यहाँ पे लारा ने, बेहतरीन बिग हिट, काफी लंबी दूरी तय कर ली इस शॉट ने। तो अब लग रहा है इस समय काफी बेहतरीन सेट हो गए लारा। जैसे ही देखा जुनैद की पहली गेंद शॉट ऑफ लेवल थी, उसे किया और सीधा 6 रनों के लिए। तो बेहतरीन यहाँ पर अच्छे फॉर्म में दिख रहा है इस समय लारा। जिस तरह से ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं, जानते कप्तानी पारी खेलना है, मैच काफी बड़ा है, मुकाबला काफी बड़ा है। इस मुकाबले में जो भी विन होता है सीधा फाइनल में एंट्री कर लेगा। तो दोनों भी टीमों के लिए काफी अहम पड़ाव इस समय इस WPL टूर्नामेंट की श्रृंखला का। रोमांच क्रिकेट का ये अंतिम चरण सीमा पे इस समय हम सभी दर्शक इसे एंजॉय कर रहे हैं। जब फिर एक बार खेला है लेक्सटम के क्षेत्र में, शिवा वहां पर मौजूद है, 1 रन पूरा करेंगे। यहाँ पर दूसरे रन की दरकार जरूर थी, मगर यहाँ पर बेहतरीन कॉल फैजान द्वारा, 1 ही रन पे यहाँ पे संतुष्ट करेंगे। बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन थ्रो। तो काफी बेहतरीन परिस्थिति में इस समय संघर्ष, टॉस जीता था यहाँ पे विदर्भ 11 ने और गेंदबाजी करने का निर्णय लिया था, आमंत्रित किया था संघर्ष को पहले बल्लेबाजी के लिए। लेकिन बेहतरीन शुरुआत यहाँ पर कही जाएंगे, जिस तरह खेले ओपनिंग पारी जिस तरह से खेली थी फैजान और वैभव ने, तो बेहतरीन मुकाबला चल रहा है इस समय। यहाँ फिर एक बार खेला है लावा के क्षेत्र में, खिलाड़ी वहां मौजूद थे मगर यहाँ पर जज नहीं कर पाए। जी हाँ, ये गेंद बिग हिट 6 रन के लिए फैजान के बल्ले से निकलता हुआ है, ताबड़तोड़ स्ट्रोक यहाँ पर मिस हो गए खिलाड़ी, शायद विशाल यहाँ पे खिलाड़ी मौजूद थे, गेंद की ऊंचाई भाप नहीं पाए। अगर थोड़ा जम करते थे यकीनन परेशानियों में जरूर होते थे फैजान, मगर जज नहीं कर पाए और एक आसान सा मौका यहाँ पे जरूर था।
ये मौका यहाँ पर गवा है विदर्भ के खिलाड़ी विशाल ने प्रयास जरूर बेहतरीन किया था। जुनैद ने अपने दाव पेचों में यहाँ पे पकड़ा था फैजान को, मगर असफल रहे। फील्डिंग यहाँ पे साथ नहीं दे रही है गेंदबाजों के लिए। जी हाँ, क्लीन बॉल, क्या बेहतरीन गेंद, यू मिस आ हिट। जैसे ही देखा फ्रंट फुट पे चले गए थे, सीधी गेंद स्टंप पे कर दी और क्लीन बॉल कर दिया यहाँ पर फैजान को। तो फैजान की पारी यहाँ पर खत्म हुई। बेहतरीन आगाज किया था अपने पारी में और लगता हुआ है संघर्ष 11 तामसाड़ा को दूसरा झटका फैजान के रूप में। तो काफी महत्वपूर्ण पारी खेली थी, सलामी बल्लेबाज के रूप में आए थे फैजान अपने टीम के लिए। बेहतरीन योगदान यहाँ पे दिया है। तो 84 रनों पे लगता हुआ है दूसरा झटका फैजान के रूप में। जी हाँ, रनों की गति पे अगर अंकुश लगाना है तो यहाँ पे विकेट लेना काफी अहम होगा विदर्भ के लिए। और मैं एक रिक्वेस्ट यहाँ पे अंपायरों के लिए करता हूं कि आज ये फाइनल डे है, कृपया मैच को थोड़ा जल्दी जल्दी प्ले करें। समय की पाबंदी है। 84 रन, 84 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। यहाँ फैजान की जगह बल्लेबाजी के लिए आए हैं नितेश, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है। सेकंड डाउन की प्लेस पर आए हैं। अब देखना यह होगा जिस तरह से रिदम चल रहा था रनों की गति का, इसे कंटिन्यू कर पाते हैं क्या बल्लेबाज नीलेश। यह बेहतरीन गेंद, यहाँ पर काफी तेज गेंद की थी, विकेट कीपर भी यहाँ पर मिस हो गए सतीश। लगभग 140 के करीबन इस गेंद की रफ्तार। काफी वेरिएशन करते अपनी गेंदबाजी में जुनैद, बेहतरीन खिलाड़ी है, नामचीन खिलाड़ी है, वाशिम जिले से काफी प्रभावित किया है सभी दर्शकों को। बड़ा नाम क्रिकेट की दुनिया में जुनैद पठान। तैयार है इस समय नितेश जुनैद की गेंदबाजी के लिए। और बेहतरीन गेंद यहाँ के हाथों से खेला है, लेफ्ट क्षेत्र में 1 रन जरूर पूरा करेंगे। बेहतरीन फील्डिंग यहाँ पर, अच्छी थ्रो, लेकिन यहाँ पर थोड़ा सा नाखुश होंगे जुनैद जिस तरह से सतीश इस समय खेल रहे ग्राउंड के अंदर। तो इस बीच ओवर की समाप्ति यहां पर हुई है। 6 ओवरों का खेल पूरा हुआ है, रन बने हैं 85। अच्छी यहाँ पर 2 विकेट कोई है संघर्ष ने, लेकिन लगातार रन बनाने में अभी तक सफल रहे उनके बल्लेबाज रवि साबळे उर्फ लारा। 7 गेंदों में मात्र 26 रन बनाए हैं अभी तक। और अगली ओवर लेकर आते हुए मोहित, सामना करेंगे नितेश। अब 2 ओवर का यहाँ पर गेम आना बाकी। अगली गेंद नितेश के लिए, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, वाइड करार देते हुए अंपायर। यहाँ पर लेफ्ट हैंड और राइट हैंड का कॉम्बिनेशन दिखता हुआ ग्राउंड में। और अभी तक रवि साबळे को नॉन स्ट्राइक पर रखने में अभी तक सक्षम होती हुई विदर्भ। अब गेंदबाजी मोहित राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे नितेश के लिए। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया उसे, गेंद मिड विकेट की तरफ, वहां पर फील्डर मौजूद है। जब तक गेंद फील्ड होती है 1 ही रन आसानी से। और सही निर्णय, जिस तरह की बल्लेबाजी लारा अभी तक करते आ रहे हैं, उनके पास स्ट्राइक होना जरूरी। लगातार बड़े हिट लगाए इस बल्लेबाज ने। जिस तरह की बल्लेबाजी आते ही ऐसे शॉट खेलना आसान नहीं रहता कभी भी किसी भी बल्लेबाज के लिए। लेकिन इस बल्लेबाज को क्यों जाना जाता है वाशिम क्रिकेट में, क्यों नाम है इस बल्लेबाज का, ये दिखाते हुए लारा। और अब ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे मोहित लारा के लिए। इस बार फिर से उठाकर खेला है, हवा में गेंद ठीक तरह से बल्ले पर आई नहीं थी, फिर भी गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। बेहतरीन शॉट यहाँ पर लारा द्वारा। लगातार
बड़े हिट आप रिप्ले में देख सकते हैं, सीधे बल्ले से इसको उठाया, गेंद सीधा सीमा रेखा के बाहर और ये लारा के बल्ले से आता हुआ अगली गेंद फिर से लारा के लिए, इस बार ऑफ स्टंप के बाहर, फिर से वाइड गेंद, लगातार प्रेशर में दिखते हुए मोहित। अच्छी गेंदबाजी अभी तक की है इस टूर्नामेंट के सबसे सफल बल्लेबाज मोहित। और लारा 32 रन बनाकर क्रीज पर मौजूद, मात्र 8 गेंदों में बेहतरीन पारी यहाँ पर। आज फास्टेस्ट 50 का रिकॉर्ड तोड़ना चाहेंगे। अगली गेंद फिर से मोहित की, लारा के लिए, इस बार फिर से बेहतरीन शॉट, इस बार लारा द्वारा और ये लारा के बल्ले से फिर से 6 रन लगातार बड़े हिट। और इस 6 रन के साथ 100 रन पूरे होते हुए संघर्ष तामसाड़ा के 100 रन 2 विकेट के नुकसान पर संघर्ष तामसाड़ा। रिप्ले में देख सकते हैं जिस तरह से ये शॉट खेला गया है, इस बल्लेबाज की ताकत दिखाता है। जी हाँ मयूर, क्या बेहतरीन बल्लेबाजी हो रही इस समय लारा के बल्ले से। मानो रनों की यहाँ पे दिवाली बौछार कर रहे हैं लारा, जिस तरह से खेल रहे हैं। तो बेहतरीन फॉर्म, यहाँ पर बेहतरीन शॉट्स, सभी दर्शकों को काफी खुश कर दिया इस समय जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। तो जी हाँ, ये काफी परेशानियों में डाल रहा है इस समय विदर्भ के कप्तान के लिए, जिस तरह से रन तेजी से बढ़ रहे हैं स्कोरबोर्ड पर। तो मोहित फिर एक बार गेंद करेंगे लारा के लिए। या बेहतरीन यहाँ पर अकरले की गेंद की थी, हल्के हाथों से खेला है उसे मिडान के क्षेत्र में। खिलाड़ी जब तक दौड़े 1 रन पूरा करेंगे, दूसरे रन की दरकार यहाँ पर। बेहतरीन फील्डिंग मगर यहाँ पर हुई है, 2 रन पूरे करेंगे, देखना यह है। 3 रन यहाँ पर दौड़कर पूरे कर लिए। तो जी हाँ, यहाँ पर शायद लाइन रोक हो, टच होगा यहाँ पर खिलाड़ी की, शूज यहाँ पर टच हुआ। जी हाँ, ये 4 रन मिलेंगे। तो एक और बढ़िया शॉट यहाँ पर लारा के बल्ले से निकलता हुआ। जी हाँ मयूर, आपने जिस तरह से कहा था काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं, जानते हैं फास्टेस्ट 50 यहाँ पर अभी तक जो गेंदों में बनी है उसका रिकॉर्ड ब्रेक करने का यहाँ पे जरूर मन बना लिया है शायद लारा ने। तो जी हाँ, कप्तानी पारी इस तरह खेल रहे हैं, जिस अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। मैच काफी बड़ा है, मुकाबला काफी बड़ा है, अहम मुकाबले में अहम पारी यहाँ पर कप्तान द्वारा सराहना करनी होगी इस कप्तान की। या फिर एक बार गेंद हवा में, यहाँ पर देखना है खिलाड़ी उसके नीचे मोहित स्वयं मौजूद है, देखना है। और ये मौका यहाँ पर छूटा, आसान सा कैच था अपने ही भालू थ्रो में, काफी बड़ा विकेट, काफी बड़ी मछली जाल में यहाँ पे जरूर अटकी थी, मगर ये मौका भी खो दिया यहाँ पर मोहित ने। तो देखना यह है इस मौके का खामियाजा कितना भुगतना होगा विदर्भ 11 चिखली के लिए। तो क्या बेहतरीन शॉट्स, क्या बेहतरीन बल्लेबाजी, प्रेशर यहां पर जरूर बना है इस समय विदर्भ के सभी खिलाड़ियों के ऊपर। और यह हमें साफ दिखाई दे रहा है जिस तरह से मौके गंवाए हैं फील्डिंग में, तो चिंता में जरूर होंगे कप्तान जुनैद। जानते हैं बड़ा मुकाबला है, अहम पारी, अहम मुकाबला, और उसे पूरा निभाते हुए इस समय संघर्ष के बल्लेबाज। और बेहतरीन शॉट यहाँ पे कवर के क्षेत्र में खेला हुआ है, 1 बॉल 4 रन। तो नीतीश के बल्ले से निकलता हुआ पहला ताबड़तोड़ बाउंड्रीज, बेहतरीन शॉट, क्या बात है, क्या बेहतरीन बल्लेबाजी हो रही है दोनों भी बल्लेबाजों से। दर्शकों का काफी यहाँ पे मनोरंजन होता हुआ इस समय। इस बीच ओवर की समाप्ति, 7 ओवर का खेल पूरा हुआ है, रन बने हैं 109। तो ओम, जिस तरह से ताबड़तोड़ बल्लेबाजी चल रही है, क्या कहना चाहेंगे आप? मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय संघर्ष 11 तामसाळा संघ आणि विदर्भ 11 चिखली संघाकडनं जो प्रथम गोलंदाजीचा निर्णय झाला तो चुकीचा ठरवताना दिसले संघर्ष 11 तामसाळा संघाचे खेळाडू फैजान खाती बसेल, वैभव रजोतिया, रवी साबळे आणि आता नितेश चव्हाण, चारही खेळाडूंनी आक्रमण केलं आणि एक वेगळी रणनीती घेऊन आले होते या सामन्यामध्ये। आधी संयमाने खेळले परंतु त्यानंतर जे आक्रमण झालंय बॅकफुटवर पाहायला मिळतोय विदर्भ 11 चिखली संघ। शेवटचं षटक बाकी असेल, धावसंख्या आहे 7 षटक समाप्त, 109 धावा, 2 गडी बाद, 11 चेंडूंचा सामना करून 43 धावांची खेळी साकारतायत रवी साबळे। रवी साबळे यांच्यावरती खूप जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीला
त्या महत्वाच्या सामन्यामध्ये नॉकआउट सामन्यामध्ये जबाबदारीला ज्या प्रकारे पेललंय रवी साबळे यांनी त्यांनी दाखवलं की अनुभव तो माझ्याकडे आहे, त्या अनुभवाचा फायदा ते घेताना दिसले. धावसंख्या आहे 109 धावा. एकशे 9 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा चांगला फटका आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. 6 धाबे करता षटकार. यावेळी हा चेंडू बाहेर तर टाकला होता, परंतु फलंदाज रवी साबळे यांनी चेंडू बाहेर फेकून दिलाय. 6 धाबे करता. बारा चेंडूंचा सामना करून 49 धावांची खेळी साकारतायत रवी साबळे. नवीन चेंडूची मागणी करतायत. 115 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय विदर्भ एलेव्हन चिखली संघ. बॅकफुटवर पाहायला मिळतोय हा संघ. आता प्रेक्षक हो, आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021. पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे वाशिम प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. पुन्हा एक वेळ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे 115 धावा. चौदा चेंडूमध्ये 50 धावा आहे. सर्वाधिक फास्टेस्ट अर्धशतक आहे या स्पर्धेमधलं, जे सचिन खडसे यांच्या नावावर आहे. आज रवी साबळे यांना तो रेकॉर्ड मोडायचा संधी आहे. ते रेकॉर्ड ते मोडतील का? 12 चेंडू आणि 49 धावांवरती खेळतायत रवी साबळे. हो, यावेळी गती परिवर्तन होतं आणि चेंडू मात्र अंगाला जाऊन लागला. शरीराचा वेध घेणारा चेंडू. विरोधी संघातील खेळाडू खेळ भावना पाहायला मिळते त्यांच्याकडनं. पाणी मागतायत आणि पाणी घेऊन जायचं आहे. ही इजा मोठी नसावी संघर्षशील संघाच्या नायकाला, हीच आपण अपेक्षा करूया, कारण या संघाची खूप मोठी जबाबदारी रवी साबळे यांच्या खांद्यावर आहे. बघू शकता रिप्ले मध्ये की ज्या प्रकारे हा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता आणि ज्या ठिकाणी लागायला नको त्याच ठिकाणी हा चेंडू लागलाय. 115 धावा आहेत धावफलकावरती संघर्ष इलेव्हन तामसाळा संघाच्या. आता 13 चेंडू मध्ये 49 धावांची खेळी साकारतायत रवी साबळे. या स्पर्धेमधलं सर्वात जलद गतीने अर्धशतक आहे सचिन खडसे यांच्या नावावर. 14 चेंडू मध्ये 50 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आता पुन्हा एक वेळ 14 चेंडू मध्ये 50 धावा बनतील की 15वा चेंडू लागेल रवी साबळे यांना, हे बघण्यासारखं असेल. एकशे 15 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 2 गडी बाद पाहायला मिळतात संघर्ष इलेव्हन तामसाळा संघाचे. शेवटचे 4 चेंडू 8व्या षटकामधले बाकी असतील, म्हणजे पहिल्या डावामधले शेवटचे 4 चेंडू आणि त्या 4 चेंडू खूप आहेत रवी साबळे यांच्याकरता, कारण या 4 चेंडू पैकी मोठे फटके मारण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. चारीच्या चारी फटके सीमारेषेपार पाठवू शकतात.
ज्या प्रकारचा खेळ त्यांच्याकडनं झाला. या स्पर्धेमधलं जलद गतीने अर्धशतक आहे सचिन खडसे यांच्या नावावर आणि ते अर्धशतक रेकॉर्ड तोडण्याचा संधी होती रवी साबळे यांच्याकडे, परंतु मागच्या चेंडू शरीराचा वेध घेणारा होता आणि 13 चेंडूंमध्ये 49 धावा पाहायला मिळत आहेत. रवी साबळे यांच्या नावावर धावसंख्या आहे 115 धावा. त्या रेकॉर्डची बराबरी जरूर होऊ शकते या ठिकाणाहून. बघूया ती बराबरी होईल का. आणि हो नक्कीच फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये नितेश चव्हाण अडकले. धावबादच्या स्वरूपात संघर्ष तामसाळा संघाला तिसरा झटका लागतोय आणि 50 धावा पूर्ण होत आहेत. लारा उर्फ रवी साबळे यांच्या नक्कीच महत्वाच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारचं अर्धशतक रवी साबळे यांनी आपल्या संघासाठी झळकावलंय. बघू शकता की विरोधी संघातील खेळाडू जुने त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्या आहेत. रवी साबळे यांनी ज्या प्रकारे अर्धशतक झळकावलं होतं, काय महत्वाच्या सामन्यामध्ये संघनायकाने खेळ केलाय आपल्या संघासाठी. धावबादच्या स्वरूपात नितेश चव्हाण बाद झाले होते आणि नवीन फलंदाज आहेत या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअरच्या रेस मध्ये असलेले अरविंद वानकडे. या स्पर्धेमधले इमर्जिंग प्लेअरच्या बाबतीत रेस मध्ये आहेत अरविंद वानकडे. बघू शकता तुम्ही की स्क्रीनवर जे आहेत ते रवी साबळे 50 धावा 14 चेंडूंचा सामना केला, त्यामध्ये 3 चौकार आणि 5 घणाघाती षटकार आहेत. 116 धावा 3 गडी बाद. चौथा चेंडू येईल या षटकामधला. निलेशने या षटकामध्ये 1 षटकार पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती गडीबाद झालाय. धावबादच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण झाली होती या चेंडूवर. 116 धावफलकावरती धावा आहेत, 3 गडी बाद. याही फटका पुन्हा हवेमध्ये आहे. सतीश साबळे चेंडूच्या खाली येताना दिसत आहेत आणि त्यांच्याकडे पुन्हा एक वेळ झेल सुटताना पाहायला मिळाला. किती चुका करतायत विदर्भ वेलन्स चिखली संघाचे खेळाडू. खराब खेळाचं प्रदर्शन होते विदर्भ वेलन्स चिखली संघाकडनं. या चुका तुम्हाला सामन्यापासून दूर नेऊ शकतात. 1 धाव सुद्धा वाचली असती तर हा झेल पकडला गेला असता सतीश साबळे यांच्याकडनं. तर विशालने 2 झेल सुटताना पाहायला मिळाले. दिनेशकडनं 1 झेल सुटला, एक हाफ चान्स बनला होता अबुजार यांच्यासाठी, त्यांच्याकडनं झेल सुटताना पाहायला मिळाला. आता सतीश साबळे तीच चुकी करतायत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने पाहिले ज्या संघाने झेल सोडले तो संघ पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळाला होता. पुन्हा फटका चांगला आहे. रवी साबळे यांचा चेंडू हवेमध्ये गगनाला गवसणी घातोय आणि क्षेत्ररक्षक आहेत जुनेद पठाण, परंतु चेंडू जाईल सीमा पार. षटकार 6 धावे करता. जुनेद पठाण यांचा अफलातून प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु चेंडूला ते सीमारेषेच्या आत रोखू शकले नाहीत आणि धावसंख्या होईल षटकाराच्या साहाय्याने 123 धावा. एकशे 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, 3 गडी बाद. आता मात्र 123 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 123 धावा 3 गडी बाद आणि या षटकामधला आता शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती आहेत निलेश मलास यांच्यावरती आक्रमण झालंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, मागच्या चेंडूवरती षटकार आला आणि आता शेवटचा चेंडू असेल या डावामधला. रवी साबळे ऑन फायर आहेत, ऑन स्ट्राईक आहेत. पुन्हा एक वेळ गती परिवर्तन पाहायला मिळेल निलेश मलास यांचं. सतीश खडसे यांच्याकडनं पुन्हा एक वेळ चेंडूला गॅदर करू शकले नाही आणि 22च्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होईल. षटकाची समाप्ती होईल. 8 षटक समाप्त, 124 धावा. आणि संघर्ष तामसाळा संघाच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्ही 100+ बनवण्याचा प्रयत्न करूया आणि तो प्रयत्न त्यांनी साध्य ठरवलाय. जे सांगितलं होतं ते करून दाखवलं. मी अर्धशतक सुद्धा झळकावलं. हे मात्र विरोधी संघाला त्यांनी सांगितलं नव्हतं, परंतु ते सुद्धा करून दाखवलं. बघू शकता आपण स्कोर कार्ड मध्ये फैजान खातीब आणि वैभव रजतिया सलामीला आले होते. 12 चेंडूमध्ये फैजान खातीब 30 धावा, 15 चेंडूमध्ये वैभव रजतिया 26 धावा. रवी साबळे संघाचा नेता 16 चेंडूमध्ये 56 धावाची आक्रमक खेळी या सामन्यामध्ये त्यांचं पारड जर करते. नितेश चव्हाण 4 चेंडूचा सामना करून 6 धावा आणि 1 धावेवरती नाबाद राहिलेत अरविंद वानकडे. ज्या प्रकारे चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय विदर्भ चिखली संघाकडनं विचार करायला लावणारा आहे आणि परंतु या ठिकाणाहून विचार तुम्ही करू शकत नाही, कारण जिंकणं महत्वाचं. नॉकआउट सामने गोलंदाजीचा विचार केला तर विशाल जाधव
2 षटकामध्ये 26 धावा खर्च करत कुठलाही गडी त्यांना बाद करता नाही आला. जुनेद पठाण 2 षटक 24 धावा, 1 गडी बाद जरूर करता आलाय. निलेश मनास 2 षटकामध्ये 30 धावा, कुठलाही गडी त्यांना बाद करता नाही आला. आणि मोहित शर्मा यांनी 2 षटकामध्ये 43 धावा करत देत 1 गडी बाद केलाय. पहिला गडी बाद झाला होता 52 धावांवरती 50 धावांची साजेदारी. त्यानंतर 84 धावांवरती दुसरा गडी बाद झाला आणि 116 धावांवर तिसरा गडी बाद झालाय. एकूण धावसंख्या आहे संघर्ष तामसा संघाची 124 धावा, 3 गडी बाद. आणि आता गरज लागेल 125 धावाची विदर्भ इलेव्हन चिखली संघाला. बघूया लक्ष्याचा पाठलाग आता विदर्भ इलेव्हन संघ कशा प्रकारे करेल. और उनके साथ ही विशाल यादव, जिन्होंने 1 गेंद और 5 रन जब विदर्भ को लग रहे थे, छक्का जड़ा था। अब स्ट्राइक पर है जुनेद पठान, बॉलिंग करेंगे फैजान खतीब।
इस बार खेला है उठा के, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए बेहतरीन शॉट, यहाँ पर बेहतरीन शुरुआत। जिस तरह की शुरुआत की जरूरत यहाँ पर विदर्भ को है वही होता हुआ जुनैद पठान के बल्ले से 4 रन के साथ खाता खोला जुनैद ने अपना और टीम का। इस बार कट कर दिया, गेंद जाएगी फिर से बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए बेहतरीन शुरुआत विदर्भ की। 2 गेंदे और 2 चौके आते हुए इस ओवर में। लगातार यहाँ पर आक्रमण करते हुए जुनैद। यहाँ पर अगर संघर्ष को इस मैच में और पकड़ मजबूत बनानी है तो जुनैद पठान का विकेट यहाँ पर लेना होगा। और फैजान यहाँ पर थोड़े से महंगे साबित होते हुए लगातार अच्छी गेंदबाजी करते आ रहे हैं टूर्नामेंट में, लेकिन यहाँ पर निर्णायक मैच। इस बार लाइन से भटकते हुए ऑफ स्टंप के बाहर वाइड गेंद। 9 रन हो चुका है स्कोर यहाँ पर विदर्भ का। 2 गेंदे पहले ओवर की। यहाँ पर 125 रनों का बड़ा लक्ष्य विदर्भ के सामने। और जुनैद इस बार फिर से उठाकर खेला है, डाउन द ग्राउंड, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर है। बल्ले से आता हुआ जुनैद के तीसरा चौका लगातार। और यहाँ पर चौकों की हैट्रिक करते हुए जुनैद पठान लगभग 15.15 के औसत से रन बनाने होंगे विदर्भ को। और अभी तक वही करते हुए जुनैद पठान। लगातार अटैक होता हुआ यहाँ पर फैजान की गेंदबाजी पर। मात्र 3 गेंदों में 13 रन खर्चे हुए फैजान के गेंदबाजी पर। थोड़ा सा फील्डिंग में तब्दीली चाहते हुए, ज्यादा समय ना ले क्योंकि इसके बाद भी काफी मुकाबले खेले जाना बाकी। और थोड़ा सा फील्डिंग में बदलाव। अब लॉन्ग ऑफ का फील्डर बाउंड्री पर। यहाँ पर लाइट अपील की कोई गुंजाइश नहीं है फाइनल मैच के लिए, पहले ही बता दे रहा हूं मैं। और अगली गेंद फिर से जुनैद के लिए। इस बार हल्की सी अपील होती हुई, लेकिन कोई असर नहीं अंपायर पर। बेहतरीन यहाँ पर नजारा देखने को मिलता हुआ। थोड़ा सा हंसी मजाक होता हुआ है यहाँ पर इंटेंस मैच में। काफी इंटेंस मैच चलता हुआ है यहाँ पर। प्लेऑफ का मुकाबला जिस तरह का होता है वही होता हुआ यहाँ पर। लगातार दोनों ही टीमें जीत के लिए जूझती हुई। अगली गेंद फैजान की जुनैद के लिए। इस बार हल्के हाथों से खेला लॉन्ग ऑन की दिशा में। जब तक गेंद फील्ड होती दूसरे रन की मांग। और यहाँ पर 2 रन आसानी से ले जाएंगे। वहां पर खराब फील्डिंग वैभव द्वारा। इस 2 रन के साथ 15 रन रिक्वायर्ड रेट के हिसाब से रन बनाते हुए यहाँ पर विदर्भ 11। और फैजान वापसी करते हुए इस ओवर में लगातार 3 चौके जरूर बैठे थे, लेकिन उसके बाद लगातार वापसी। अगली गेंद फिर से जुनैद के लिए। इस बार उठाकर खेलने की कोशिश, पैरों पर लगकर गेंद गई। जब तक गेंद फील्ड होती है 1 रन लेग बाइज के रूप में। और इसी के साथ ओवर की समाप्ति। 1 ओवर के बाद 16 रन विदर्भ बिना किसी विकेट के नुकसान के। सही शुरुआत यहाँ पर विदर्भ को मिलती हुई। और इस शुरुआत को बरकरार रखने की कोशिश रहेगी जुनैद और विशाल की। और वहीं पर संघर्ष चाहेंगी कम से कम इस ओवर में रन आए। पावर प्ले का यह आखिरी ओवर और इनिंग का दूसरा ओवर। यहाँ पर लारा थोड़ा सा यहाँ पर फील्डिंग में बदलाव करते हुए और गेंदबाजी पर आएंगे नितेश चौहान। अच्छी गेंदबाजी इस गेंदबाज ने अभी तक इस टूर्नामेंट में की है। लगातार अपने स्लोअर वन और ऑफ कटर गेंदबाजी से, लेफ्ट आर्म ऑफ कटर गेंदबाजी से प्रभावित किया है सभी को। और अब जुनैद पठान स्ट्राइक पर। जुनैद पठान जो कि 6 गेंदे और 14 रन बनाकर क्रीज पर मौजूद। 16 रन यहाँ पर विदर्भ 11 चिखली। लगातार अच्छी
बल्लेबाजी जुनेद के बल्ले से आनी होगी, तभी ये मैच विदर्भ अपने कब्जे में ले पाएगा। और संघर्ष जानते हैं बड़ा स्कोर उनके सामने खड़ा किया है, लेकिन लगातार अच्छी गेंदबाजी करने की कोशिश भी रहेगी। और इस बार स्लिप दिखती हुई यहाँ पर। पहली गेंद रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, बीट हुए, नाकाम हुए यहाँ पर जुनेद पठान। अच्छी गेंद यहाँ पर टप्पा खाने के बाद बाहर निकली। काफी अच्छा टर्न मिलता है इस गेंदबाज को, जिस तरह की गेंदबाजी है गेंदबाज। और अगली गेंद फिर से जुनेद के लिए, इस बार कट कर दिया सीधा फील्डर के हाथ में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। लगातार दूसरी बिंदी गेंद। जिस तरह के गेंदबाज नितेश, इन पर कम रिस्क लेना चाहेंगे जुनेद। अगली गेंद फिर से जुनेद के लिए, इस बार हल्के हाथों से खेला सीधा, और यहाँ पर डायरेक्ट हिट होती तो जुनेद पठान को वापस लौटना पड़ सकता था। और ओवर थ्रो के रूप में कोई रन नहीं, क्योंकि जुनेद काफी आगे निकल चुके थे। और इस एक रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 17 रन, जबकि दूसरा ओवर जारी। अब स्ट्राइक पर है विशाल, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज टू लेफ्ट हैंडेड गेंदबाज। यहाँ पर ये मुकाबला दोनों के बीच कौन जीतता है ये देखने लायक होगा, क्योंकि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को लेफ्ट हैंडेड गेंदबाज की गेंद उनके आर्क में आती है। और सही निर्णय जुनेद का, सिंगल निकाल कर विशाल को स्ट्राइक पर लाया है। अब 39 गेंदों में लगभग 108 रनों का लक्ष्य यहाँ पर विदर्भ के सामने। अब नितेश गेंदबाजी पर, लेन गेंद पुल कर दिया, गेंद जाएगी, और वहां पर अच्छी फील्डिंग, और विशाल को वापस लौटना पड़ेगा। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेकिन ठीक तरह से बल्ले पर आई नहीं। जिस तरह की ताकत इस शॉट में चाहते थे विशाल, वो ताकत इस शॉट में नहीं मिली। और यहाँ पर विशाल को लौटना पड़ेगा। गोल्डन डक 0 रन बनाकर, अच्छा शॉट था, लेकिन हवा भी उल्टी दिशा में मारा गया था ये शॉट, हवा की उल्टी दिशा में। और फील्डर मयूर आपल्याला रिप्ले मध्ये दिसलाय, चेंडू हवेमध्ये खूप वेळापर्यंत होता आणि हवेचा झोक आला, त्यानंतर चेंडू आतमध्ये येताना पाहायला मिळाला, पण तो काय संयमाने झेल टिपला आहे क्षेत्ररक्षक सूरज यांनी सुंदर झेल टिपला, संयमाचा वापर करताना दिसला होता, आणि तोच संयम नव्हता दिसला पहिल्या डावामध्ये, खास करून विदर्भ संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं तो संयम पाहायला मिळाला सूरज सरनाईक कडून, त्याने चांगला झेल टिपलाय। आणि महत्वाचा गडी आता तंबूच्या आसऱ्याला असेल, विशाल जाधवच्या रूपाने गोल्डन डकचा शिकारतोय बनतोय आजच्या या सामन्यामध्ये। धावसंख्या आहे 17 धावा, 1 गडी बाद। पॉवर प्लेचा खेळ चालू आहे आणि 2 चेंडू बाकी असतील या षटकामधले। पुन्हा एक वेळ फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत संकेत, आणि 1 धाव पूर्ण होण्याच्या प्रयत्नामध्ये नाकारलं होतं। ऐन वेळेवरती जुनेदने धावसंख्या थांबली, 17 धावा। जुनेदवरती सातत्याने नजर असेल, या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ त्याच्याकडनं झालाय। नितेश चव्हाणची चांगली गोलंदाजी संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलाय। पुन्हा एक वेळ चेंडू बॅटवरती आला नाही, अस्पर यांच्या बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत, आणि धावसंख्या आहे 17 धावा, 1 गडी बाद। 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती विदर्भ संघाने, त्यानंतर मात्र सलामीला आलेले वैभव रोजितिया, फैजान खातीम यांचा आक्रमक खेळ, रवी साबळे यांचा फिनिशिंग टच, आणि त्याच बळावर आव्हान उभं केलं होतं ते म्हणजे विदर्भ चिखली संघासमोर टार्गेट होतं 125 धावांचा, आणि लक्ष्याचा पाठलाग करताना 2 षटक समाप्त। विदर्भ चिखली संघ 17 धावा, 1 गडी बाद। अच्छी वापसी इस ओवर में, जिस तरह से पहला ओवर घटा 16 रन आए थे, लेकिन उसके बाद, और अब तीसरा ओवर लेकर आते हुए संकेत, यहाँ पर थोड़ा सा बैकफुट पर लाकर खड़ा कर दिया है नितेश ने, जिस तरह से 1 ही रन दिया अपने ओवर में। और अब स्ट्राइक पर जुनेद पठान, और पावर प्ले के समाप्ति के बाद थोड़ा सा फील्डिंग फैलती हुई, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और स्वीपर कवर, अच्छी फील्डिंग सजाई है संकेत ने। और
चाहेंगे उसी तरह की गेंदबाजी करना, लेकिन जुनेद तैयार बड़े हिटों के लिए। यहाँ पर बड़े हिटों की जरूरत लगातार विदर्भ को, अगर यहाँ से मैच जीतना है तो। इस बार हल्के हाथों से खेला, एक ही रन मिलेगा और इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 18 रन। लगातार यहाँ से 18 रन प्रति ओवर आना जरूरी विदर्भ 11 को, अगर इस मैच में बने रहना है तो। और जब तक जुनेद क्रीज पर है ये मुमकिन है, और आस पर ये भी बड़े हिट लगाने के लिए जाने जाते हैं। और अगली गेंद संकेत की आसपार के लिए। इस बार उठाकर खेलने की कोशिश, नाकाम रहे आस पर। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पैरों पर गेंद थी, लेकिन नाकाम यहाँ पर आस पर। यहाँ पर डॉट गेंदें जितनी आएंगी उतना ही प्रेशर विदर्भ 11 पर बढ़ेगा। जिस तरह की गेंदबाजी और फील्डिंग उनसे हुई है, उनके टीम को आशा नहीं थी। अगली गेंद फिर से, इस बार फिर से अच्छी गेंद, लगातार अच्छी गेंदबाजी संकेत द्वारा। लगभग 18 के औसत से रन बनाने हैं। जैसी जैसी डॉट गेंदे खेलते जाएंगे उतना ही रिक्वायर्ड रन रेट बढ़ता जाएगा, प्रेशर बढ़ता जाएगा। विकेट जरूर हाथ में, एक ही विकेट खोया है, लेकिन प्रेशर में अस पर। अगली गेंद यॉर्कर लेन गेंद, फिर से एक रन लेने की कोशिश और आसानी से ले जाएंगे। अब स्ट्राइक पर जुनेद, और इस ओवर की 2 गेंदें आना बाकी, चाहेंगे बड़े हिट लगाना। जुनेद पठान जो कि अच्छी अभी तक बल्लेबाजी की है, उन्होंने 10 गेंदे और 16 रन सेट हो चुके हैं। अब चाहेंगे बड़े हिट लगाना, और संकेत जो कि लगातार अच्छी गेंदबाजी इस ओवर में अभी तक संकेत से देखने मिली है। अगली गेंद संकेत की, इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया उसे, गेंदें जाएंगी 1 बाउंस 4 रन के लिए जुनेद द्वारा। अच्छा शॉट, जब भी बल्लेबाज मिड विकेट की दिशा में पुल लगाता है, इससे पता चलता है कि बल्लेबाज के पास टाइम है। अच्छी गेंदबाजी करते आ रहे थे संकेत, लेकिन इस बार थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेन गेंद, और फिर से जुनेद स्ट्राइक पर, और यहाँ पर डेड बॉल। हवा से यहाँ पर स्टम्प्स बेल्स गिरी थी, इसकी वजह से डेड बॉल करार दिया अंपायर ने, और ये गेंद फिर से डाली जाएगी। सही निर्णय अंपायर का, और काफी अच्छी अंपायरशिप इस टूर्नामेंट में अभी तक देखने मिली है आप सभी लोगों को। अगली गेंद जुनेद के लिए, इस बार काटा बदला गेंद ने, काफी अच्छी गेंद संकेत द्वारा। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर के बाद 23 रन है। यहाँ पर ओम दादा जिस तरह की बल्लेबाजी अभी तक विदर्भ ने की है, यहाँ पर बैकफुट पर आते हुए विदर्भ। नक्कीच ज्या प्रकारचा खेळ होतोय संघर्ष तामसाळा संघाकडनं, कौतुक केलं पाहिजे या संघाचं। प्रथम फलंदाजी करता आले होते आणि काय धावांचा डोंगर उभा केलाय, आणि दबावामध्ये आहे विदर्भ एलेव्हन चिखली संघ, परंतु आता यानंतर दबावातून बाहेर काढण्याची जबाबदारी असेल जुनेदवर। मागचा चेंडू जर पाहिला जुनेदला संकेतने जो टाकला होता, त्या चेंडू पडल्यानंतर किती बाहेर वळण घेणारा होता, आणि संकेत भविष्य उज्ज्वल आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे। धावसंख्या आहे 23 धावा, 1 गडी बाद, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। प्रेक्षकांनो, आपलं स्वागत आहे वाशिम प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये। आता या स्पर्धेचा शेवटचा दिवस, फटका चांगला आहे अस्पर्यांच्या बॅटमधून। फैजान खातीब चेंडूच्या दिशेने, त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। वैभव रजितियाचं वेळेवरती बॅकअप आला आणि 1 धाव पूर्ण होईल, धावसंख्या वाढेल 24 धावा। पहिला क्वालिफायर सामना खेळला जातोय विदर्भ एलेव्हन चिखली, आणि दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे संघर्ष एलेव्हन तामसाळ संघ। या सामन्यामधला जो संघ जिंकेल तो जाईल फायनल मध्ये, आणि जो संघ पराभवाचा सामना करेल तो जाईल दुसऱ्या क्वालिफायर मध्ये। आणि
एलिमिनेटर मध्ये बाबा इंडियन्स आणि रॉयल मालेगाव संघ यापैकी जिंकेल तो जाईल दुसऱ्या क्वालिफायर मध्ये. समीकरण अजूनही एक संधी असेल या सामन्यामध्ये, जोही संघ पराभूत होईल त्यांना. धावसंख्या झाली 24 धावा, एक गडी बाद. यावेळी पुन्हा या चेंडूला मात्र दिशा दिली ऑन साईडच्या दिशेने. चेंडू चांगला होता नितेश चव्हाण यांचा आणि एका दुहेरी धावेने होणार नाही. मोठ्या फटक्यांची गरज आहे विदर्भ चिखली संघाला आणि ती जबाबदारी जुनेद पठाण यांच्या खांद्यावरती सातत्याने पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. आजही त्या जबाबदारीवर खरं उतरतील का हे बघण्यासारखं असेल. धावसंख्या आहे 25 धावा, एक गडी बाद. अस्पर खान यांच्यावरती नजर आहे तर मोठी फटक्यांची गरज आहे आणि यावेळी कट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडनं झेल सुटताना पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण होईल आणि एका धावेवर समाधानी होतील. अशा प्रकारच्या चुका झाल्या होत्या मागच्या डावामध्ये, खास करून विदर्भ चिखली संघाकडनं. आणि याही डावामध्ये आतापर्यंत चूक नव्हती पाहायला मिळाली संघर्ष संघाकडनं, परंतु यावेळी चूक झाली आहे. अस्पर खान यांचा झेल सुटताना पाहायला मिळाला. धावसंख्या झाली 26 धावा, एक गडी बाद. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज नितेश चव्हाण आपल्या संघासाठी. याही खेळाडूने चांगला खेळाचा परफॉर्मन्स या स्पर्धेच्या माध्यमातून दिलाय. यावेळी मात्र दिशा भटकतात. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड पंच आमचा घोषित करताना धावसंख्या झाली 27 धावा, एक गडी बाद. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. जवळपास अर्ध्या षटकांचा खेळ आता समाप्त होताना पाहायला मिळेल. या 3 चेंडू नंतर धावसंख्या आहे फक्त 27 धावा, एक गडी बाद. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू चांगला कट केला. चेंडू नाही आहे डीप पॉइंट चेंडू जाईल सीमा पार. 4 धावे करता चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढेल 31 धावा, एक गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या षटकाला पूर्ण करतायत नितेश चव्हाण ज्यांनी आतापर्यंत 9 धावा देत विशाल जाधव यासारख्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवला होता. हे तंबूला आहेत. चांगली गोलंदाजी करतायत नितेश चव्हाण. फिरकी घेणारे त्यांचे चेंडू यावेळी कट केला. चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर पूर्ण झाली. धावसंख्या वाढेल एका धावेच्या सहाय्याने 32 धावा, एक गडी बाद. नाणेफेकी जिंकून तो विदर्भ चिखली संघाचा निर्णय झाला होता गोलंदाजी करायचा, तो मात्र चुकीचा झाला की काय असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या प्रकारे आक्रमण झालं होतं संघर्ष तामसाळा संघाकडनं आणि जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करताना धावाचा डोंगर खास करून अशा क्वालिफायर सामन्यामध्ये लगावत असता, त्यानंतर मात्र चेसिंग करण्यासाठी अवघड जातं आणि तेच पाहायला मिळतंय विदर्भ चिखली संघाकडनं. धावांसाठी संघर्ष त्यांचा मैदानामध्ये चालू आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. अस्पर खान स्ट्राईक वरती पाहायला मिळते. 7 चेंडूंचा सामना करून 3 धावांवरती खेळतायत. त्यांच्या बॅट मधून मोठे फटके आतापर्यंत आले नाही आहेत. पुन्हा एक वेळ बिगेट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू येईल वाईड. आमचे पंच या चेंडूला अतिरिक्त धावांनी अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या वाढेल 33 धावा, एक गडी बाद. शेवटचा चेंडू बाकी असेल चौथ्या षटकामधला. आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021 ची स्पर्धा. पुन्हा एक वेळ बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एक वेळ निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33 धावा, एक गडी बाद. आता लागत आहेत 24 चेंडू आणि गरज आहे धावांची ती म्हणजे 24 चेंडू 92 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणाहून मला वाटतं थोडस अवघड जाईल विदर्भ चिखली संघाला. ड्रिंक्स ब्रेक जरूर होईल मैदानामध्ये आणि बघायचं ड्रिंक्स ब्रेक नंतर काय रणनीती घेऊन येईल दोन्ही संघ.
सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत। ट्रॉफ्यांसाठी विशेष सौजन्य आहे मयूर स्पोर्ट आणि केजीएन कन्स्ट्रक्शन यांचंही. धावसंख्या आहेत 33 धावा, एक गडी बाद आणि आता 24 चेंडू 92 धावांची गरज असेल. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करताना विदर्भ चिखली संघाने रोखलं होतं 124 धावांवर आणि 125 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय विदर्भ चिखली संघाला. संघर्ष तामसाळा संघाने जो धावांचा डोंगर उभा केलाय त्या धावाच्या डोंगरामध्ये काहीसा अडखळताना दिसतोय विदर्भ चिखली संघ. लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात वैभव रजोतिया यांचा चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धावच पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल एका धावेच्या साहाय्याने 34 धावा. जुनेद पठाण यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि मोठे फटके त्यांच्याही बॅटमधून येत नाही आहेत आणि हीच मात्र डोकेदुखी आहे विदर्भ चिखली संघासाठी. तुम्ही भूतकाळात काय केलं यापेक्षा वर्तमानात तुम्ही काय करता याला महत्व असतं. यावेळी फटका चांगला होता परंतु हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. अस्पर खान यांचा एक धाव पूर्ण होईल. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही. तुम्हाला लक्ष्याच्या जवळ पोहोचायचं असेल तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके खेळण्याची गरज आहे आणि ते मोठे फटके या षटकापासून खेळण्याची गरज आहे. जुनेद पठाण एक त्याच प्रकारचा खेळ करतील का हे बघण्यासारखं आहे. यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधातून 4 धावे घेतात चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 39 धावा, एक गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. षटकाला पूर्ण करतायत संघाचे कर्णधार रवी साबळे ज्यांनी अर्धशतक झळकावलं होतं मागच्या डावामध्ये. अर्धशतक झळकावल्यानंतर थोडीशी दमछाक असते खेळाडूमध्ये तरी सुद्धा माझ्या संघाला माझी गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आलेत रवी साबळे. याही फटका हवेमध्ये फसलाय. फैजान खातीब चेंडूच्या खाली आणि वैभव रजोतिया सुद्धा झेल वैभव कडनं पूर्ण झाला आणि जुनेद पठाण यांचा खेळ समाप्त होईल. जाळ्यामध्ये अडकवलं जे जाळं टाकलं होतं रवी साबळे आणि संघर्ष तामसाळा संघाने त्या जाळ्यामध्ये अडकताना पाहायला मिळाले जुनेद पठाण आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतं. हा गडी किती महत्वाचा होता खास करून विदर्भ चिखली संघासाठी आणि संघर्ष तामसाळा संघासाठी ही विकेट किती महत्वाची होती ते या मैदानावर दिसते. दोन्ही संघाचे खेळाडू मात्र जुनेद पठाणला शुभेच्छा देताना पाहायला मिळतात परंतु जुनेद पठाणचा खेळ समाप्त झालाय. वैभव रजोतियाचं सेलिब्रेशन आणि हे मॅच जिंकण्याचं सुद्धा सेलिब्रेशन असू शकतं. त्या प्रकारे जुनेद पठाण तंबूच्या आसऱ्याला परततायत. 39 धावा धावफलकावरती आणि 2 महत्वाचे गडी तंबूच्या आसऱ्याला असतील विदर्भ चिखली संघाचे. जी हाँ, ये काफी बड़ी मछली यहाँ पर हाथ लगी है संघर्ष 11 के. काफी बड़ा नुकसान हुआ है यहाँ पर विदर्भ क्रिकेट चिखली के लिए. जो उम्मीदें यहाँ पे जुनेद से थी अब यहाँ पर शायद थोड़ी. और अच्छी गेंद यहाँ पर पहली गेंद सतीश के लिए की थी. हल्के हाथों से खेला, समझ नहीं पाए. गुगली गेंद जरूर थी. तो जैसे ही जुनेद का विकेट इस मैच में गिरा है इस मैच का थोड़ा रुख जरूर बदला है. उत्साह की लहर काफी देखने को मिल रही है. जिस तरह से बॉडी लैंग्वेज हमें दिख रहा है संघर्ष सभी खिलाड़ियों का. और फिर एक बार यहाँ पर खेला है. कवर की दिशा में खेलना चाहते थे मगर सही ढंग से बल्ले पर नहीं आई. इस बीच 1 रन जरूर मिलेगा. सतीश ने यहाँ पर 1 रन से अपना खाता जरूर खोला है. ओवर की समाप्ति. तो 5 ओवर का खेल यहाँ पर पूरा हुआ है. रन बने हैं 40. विकेट गिरे हैं तो मुसीबतों में इस समय विदर्भ 11 चिखली. सेमीफाइनल का मुकाबला था. काफी बड़ा मैच था. टॉस जीता था जरूर मगर शायद लग रहा है जिस तरह से
जो डिसीजन यहाँ पे लिया था पहले गेंदबाजी करने का, तो यहाँ से खासे परेशान होंगे कप्तान जुनैद। बेस्ट बैट्समैन की रेस में अभी तक वैभव रजोदिया और जुनैद पठान लगभग एक मैच का पीछा करते हुए दोनों ही 329 रन बनाकर पहले और दूसरे स्थान पर। और अगली गेंद सतीश के लिए फैजान की, वाइड गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, स्लो रन गेंद करने की कोशिश। सतीश साबळे जिनको इस टूर्नामेंट में अभी तक बल्लेबाजी का मौका उतना आया नहीं है, लेकिन आज चाहेंगे कुछ बड़े हिटों से थोड़ा सा अपने बल्लेबाजी में फॉर्म में वापस आने की कोशिश रहेगी उनके। अगली गेंद फैजान की, और यहाँ पर अच्छी गेंद, स्लो रन गेंद, लेफ्ट कर दिया उसे। अब यहाँ पर बड़े हिटों की जरूरत है और बल्लेबाज लेफ्ट करता हुआ गेंद को। फैजान इस खिलाड़ी ने खासा प्रभावित किया इस टूर्नामेंट में, लगातार अच्छी बल्लेबाजी और गेंदबाजी दोनों ही। इस बार फिर से ऑफ स्टंप के काफी बाहर और वाइड फिर से आता हुआ दूसरा वाइड इस ओवर का। और संघर्ष 11 तामसाड़ा यहाँ पर लगभग अपना स्थान निश्चित करती हुई फाइनल के इस दिन में। और अगली गेंद फिर से सतीश के लिए, इस बार पटकी हुई गेंद लेकिन बल्ले पर आई नहीं। सतीश, वाइड गेंद लेग स्टंप के बाहर थी। इस गेंद को अगर बल्ले पर आती सतीश के तो निश्चित रूप से 6 रन मिलते, लेकिन यहाँ पर साफ दिखता हुआ सतीश जो कि उनका फॉर्म। और अब अगला हाल सुनाएंगे सुशील दादा। शुक्रिया मयूर जी। हाँ, जैसे ही जिनोद का विकेट गिरा है, मैच का ये जो रिदम था शायद थोड़ा सा थम गया है। और बेहतरीन गेंद यहाँ पर यॉर्कर लेवल की गेंद की थी, सीधा जूते पर टकराई और यकीनन लेग बाइस के रूप में मिलता हुआ ये 4 रन। तो मैं बात कर रहा था जिस तरह से जुनैद का विकेट गिरा है, तो रोमांच जो तो इस मुकाबले में था शायद वो सारा थम सा गया है। दर्शक काफी जो जुनैद की बल्लेबाजी के लिए काफी देर से एक्साइट थे, तो उन्हें खासा थोड़ा यहाँ पे जरूर मायूस किया होगा जुनैद ने। तो फिर एक बार फैजान तैयार है गेंदबाजी के लिए, और फिर एक बार यहाँ पर शफल करके खेलना चाहते थे। काफी देर से प्रयास कर रहे हैं सतीश बड़ा स्ट्रोक खेलने का, मगर अब तक नाकामयाब जरूर हुए हैं। तो यह आज के दिन का पहला मुकाबला, पहला सेमीफाइनल हुआ था विदर्भ 11 और संघर्ष 11 के बीच। फिर एक बार बेहतरीन गेंद, यहाँ पर वेरिएशन किया था अपनी गेंदबाजी में, स्लोअर गेंद की थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे अशफार, मगर अंतिम क्षणों में गेंद पर नजरें नहीं जमा पाए। तो इस बीच हर एक डॉट गेंद यहाँ पर जरूर संघर्ष 11 का पल्ला इस मैच में भारी करते हुए और जीत की ओर एक कदम अग्रसर होते हुए। और फिर एक बार उसी दिशा का शॉट, उसी अंदाज में खेला है और ठीक उसी तरह से गेंद भी विकेट कीपर के दस्तानों में। तो यहाँ पे औपचारिकता जरूर दिख रही है इस मैच में। यावेळी फटका चांगला होता, परंतु त्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावे करता चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढेल 52 धावा, 2 गडी बाद नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती विदर्भ संघाने। 124 धावांवरती रोखलं होतं संघर्ष संघाला आणि त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना अडचणींचा सामना करावा लागला विदर्भ चिखली संघाला। विशाल जाधव बाद झाले, त्यानंतर जिनेद पठाण बाद झाले आणि नवीन आलेले फलंदाज अस्पर आणि सतीश साबळे यांचा मात्र नावानुरूप खेळ होताना दिसत नाहीये। याच ठिकाणी बॅकफुटवर पाहायला मिळतोय विदर्भ चिखली संघ, चांगल्या खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय संघर्ष 11 संघाकडनं आणि धावसंख्या आहे 52 धावा, 2 गडी बाद, 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय। चांगला खेळ पाहायला मिळाला संघर्ष तामसाळा संघाकडनं। संकेत आहे गोलंदाजी मार्क वरती।
संकेतचा यावेळी चांगला चेंडू एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता सतीश साबळे यांचा आणि या चेंडूवर मात्र धाव नसेल. आणि शॉटचा अटेम्प्ट जर केला नाही तर धाव नसते. क्रिकेटच्या नियमानुसार तेच पंचांकडनं पाहायला मिळालं. चेंडू झाला असेल एक आणि पुन्हा एक वेळ दुसरा चेंडू वेगवान चेंडू वेगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज संकेत. या वेगाने त्याने इम्प्रेस केले या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक सामन्यामध्ये चांगला स्पेल संकेतचा पाहायला मिळाला. एकूणच संघर्ष तामसाळा संघाचं प्रदर्शन जर पाहिलं तर चांगलं राहिलं, परंतु महत्वाच्या मागच्या काही 3 सामन्यामध्ये विदर्भ चिखली संघाचं प्रदर्शन खालावलेलं पाहिलं. यावेळी या चेंडूला पुन्हा एक वेळ मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक धाव जरूर पूर्ण होईल आणि एक धाव जरूर बहाल करतील संघर्ष तामसाळा संघाचे खेळाडू, कारण माहिती आहे की एकेरी दुहेरी धावाने विदर्भ चिखली संघ काही करू शकत नाही. चांगला खेळ केलाय संघर्ष तामसाळा संघाने आणि त्या खेळाच्या बळावर संघर्ष तामसाळा संघ या ठिकाणी मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल का संघर्ष तामसाळा संघ? या पहिल्या सामन्याच्या माध्यमातून ते बघण्यासारखं असेल, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, परंतु आता प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 48 धावा कराव्या लागतील. पुन्हा एक वेळ गती परिवर्तन होतं. संकेत यांचा हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अस्पर खान यांची निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळते. सतीश साबळे यांचा निराशाजनक खेळ पाहायला मिळतोय. जुनेद पठाण जर सोडला तर दुसऱ्या बाजूने रन नाही आले आहेत आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी लक्ष्यचा पाठलाग करू शकत नाही आहेत विदर्भ चिखली संघ. यानंतर होणारा सामना रॉयल मालेगाव आणि बाबा इंडियन्स मंगळूरपीर एलिमिनेटर हा सामना असेल. जो संघ पुढच्या सामन्यामध्ये हरेल तो मात्र स्पर्धेच्या बाहेर होईल आणि तो जिंकेल तो क्वालिफायर 2 मध्ये खेळेल. या सामन्यामधल्या पराभूत संघासमोर फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक असतील आणि किती धावा मिळतील तेच बघावं लागेल. एकच धावावर फलंदाज समाधानी होतात. एकेरी धावेने काही होणार नाही आणि सामना सुद्धा विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. संघर्ष तामसाळा संघ त्यांचा या स्पर्धेमध्ये संघर्ष होता विजेतेपदासाठी आणि आता मात्र विजेतेपदापासून एक पाऊल ते दूर असतील. हो, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अपील झाली आणि गडी बाद होतील सतीश साबळे. त्यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. तिसऱ्या विकेटचं पतन होतं विदर्भ चिखली संघासाठी. सतीश साबळे ज्यांना मोठ्या आशेने अपेक्षेने पाठवलं होतं ते संघासाठी काहीच करू शकले नाहीत आणि 3 गडी बाद 54 धावा 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मोठ्या फरकाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघर्ष तामसाळा संघ. 6 चेंडूमध्ये 71 धावांची आवश्यकता आहे. सुशील दादा, जिस तरह से इस पारी का आगाज किया था, पहले मैच का शुभारंभ किया था संघर्ष 11 तामसाड़ा ने, तो उसका रिदम अब तक इन्होंने बरकरार रखा है. जितने भी मुकाबले खेले किसी भी मुकाबले में अभी तक हार का मुकाबला नहीं देखा, हार का सामना नहीं किया है. तो काफी बेहतरीन टीम यहां पर कहा जाएगा संघर्ष 11 तामसाड़ा. इसके बाद होने वाला मुकाबला बाबा इंडियंस मंगलूरपीर वर्सेस रॉयल्स 11 मालेगांव. कप्तानों से निवेदन है कि थोड़ी ही देर में मंच के पास आए. तो इस बीच स्वयं कप्तान पारी का अंतिम ओवर लेकर कोटे का दूसरा ओवर लेकर दोन्ही संघाचे संघनायक पुढच्या सामन्याचे दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी करता तयार राहायचं आहे. और बेहतरीन गेंद हल्के हाथों से खेला उसे लेग स्टंप क्षेत्र में 1 रन जरूर मिलेगा. यहां पर सराहना करनी होगी इस कप्तान की, जिस तरह से अपने टीम को खिलाया है. क्या बेहतरीन कप्तानशिप की है. यकीनन डिजर्व करते हैं कॅप्टन ऑफ द WPL. या षटकाचा शेवटचा चेंडू झाल्याबरोबर नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लक्षात घ्यायचं आहे. यह बेहतरीन गेंद यहां पर वेरिएशन काफी करते हैं अपनी गेंदबाजी में और बेहतरीन यहां पर गेंदबाजी लारा द्वारा. और जी हाँ, बेहतरीन शॉट के लिए यहाँ पे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में देखना ये होगा, मगर 1 बॉल 4 रन. दूरी यहाँ पर जरूर यहाँ कम हुई मगर ऊंचाई काफी बेहतरीन मिली थी शॉट में अस्पर को.
तो केवल यह औपचारिकता यहाँ पर बाकी है इस मुकाबले में। मैच तो लगभग अपनी झोली में कर लिया है संघर्ष 11 ने। तो बेहतरीन यहाँ पर खेल का नजारा हुआ है दोनों भी टीमों के माध्यम से। यहाँ थोड़ा सा अर्ली अगर ये गेम फिनिश करेंगे और फिर एक बार अब शायद यहां पर दूरी भी सटीक और ऊंचाई भी बेहतरीन। तो यह गेंद सीमा रेखा पार 6 रन। तो जी हाँ, इस मैच के अंतिम 2 गेंदें आना शेष। क्या बेहतरीन खेल हुआ है, बेहतरीन मुकाबला यहां पर देखने को मिला। दर्शकों को काफी एंजॉय किया यहां पर। फिर एक बार गेंद हवा में है, देखना यह होगा खिलाड़ी उसके नीचे मौजूद, ये कैच छूटा। जी हल्का सा एक मौका जरूर था मगर कुछ फर्क नहीं पड़ता इस कैच से भी। लगभग मैच ही अपनी झोली में कर लिया है। इस पारी की अंतिम गेंद, रवि साबळे है गेंदबाज और दिनेश अंतिम गेंद के लिए तैयार। चला नाणेफेकी करता दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज असतील। और यहाँ पे इस अंतिम गेंद के साथ ये मैच संघर्ष 11 ने जीता है और सीधा एंट्री किया है फाइनल मुकाबले में। तो बेहतरीन खेल यहाँ पर संघर्ष 11 तामसाड़ा के द्वारा। क्या बेहतरीन मैच खेला, क्या बेहतरीन खेल का नजारा बताया। और इस बीच इस दम पर फाइनल में प्रवेश करता हुआ है पहला टीम संघर्ष 11 तामसाड़ा। तो ढेर सारी शुभकामनाएं संघर्ष 11 तामसाड़ा को फाइनल के लिए जिन्होंने प्रवेश किया है। अप्रतिम असा विजय